वाल्मी कराडा संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर। पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केले। संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या। सुदर्शन घुलेनं वाल्मी कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला, दोषारोपपत्रात माहिती। मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, आकाच्या आकाने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, धसांकडून मागणी कायम, तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, दमानी यांचा जाहीर इशारा। देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहांना भेटणार, आरोपपत्रातून बीडमधील गुंडाराजचा चेहरा समोर, दोषींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही, सोनवणे ठाम। वादग्रस्त सोलापूरकरवरून पुणे महापालिका वादात, शिवराय आणि डॉक्टर आंबेडकरांबद्दल बरळणाऱ्या सोलापूरकरची सांस्कृतिक धोरणाच्या तज्ज्ञ सल्लागारपदी नियुक्ती। पुणे मनपाच्या नियुक्तीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक, नियुक्तीवरून सोलापूरकरला राजश्रय असल्याचा आव्हाडांचा आरोप। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा, कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश। शेअर मार्केटमध्ये 15 लाख रुपये बुडवल्याने अंगावर पेट्रोल टाकत युवकाची आत्महत्या, उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू। नाशिकच्या सातपूरमधील धक्कादायक घटना। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 वाजल्यापासून उद्या सकाळी 11 पर्यंत 13 तासांचा ब्लॉक। ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर चालवण्यात येणार, सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक।